Hi students, good day. Now you are studying in the class 9th, okay? And we are starting the mathematics part 1 subject. There are two parts of mathematics subject. Out of these two parts, we are starting from mathematics part 1 of standard 9th. Then we started the first lesson of mathematics part 1, chapter 1 is sets. Now first of all, we recall something. In this picture you see the flower bouquet, bunch of keys, then flock of birds, pile of notebooks and collection of numbers. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फ्लावर बुके माहीतच आहे, पुष्पगुच्छ, आणि बंच ऑफ कीजचा बंच म्हणजे गुच्छा, देन फ्लॉक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा, आणि पाईल ऑफ नोटबुक्स मीन्स नोटबुकची थप्पी, आणि कलेक्शन ऑफ नंबर्स मीन्स याच्यामध्ये आपल्याला 1 2 3 4 अप टू 12 नंबर्स दिसून राहिले. ओके. आणि नाव we use this special word for each of the collection given above. आता हे जे कलेक्शन दिसून राहिलं आपल्याला, तर या कलेक्शनसाठी आपल्याला एक स्पेशल वर्ड यूज करायचा आहे. आता या वरील एक्झाम्पलमध्ये आपल्याला वी कॅन क्लिअरली लिस्ट द ऑब्जेक्ट ऑफ दॅट कलेक्शन. ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या कलेक्शन दिलं आहे, जे समूह दिला आहे, त्या समूहामधले जे ऑब्जेक्ट आहे त्यांची लिस्ट आपण करू शकतो. वी कॉल द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट ॲज सेट्स. तर हे जे कलेक्शन, हा जो आपण एक समूह तयार करतो तर ऑब्जेक्टचा, तर या कलेक्शनला सेट्स असे म्हणतात. काय म्हणतात? सेट. नाव आता जसं फॉर एक्झाम्पल फ्लॉवर बुके, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये माहीत आहे की या बुकेमध्ये रेड, व्हाईट असे फ्लॉवर्स आहे. या कीजच्या बंचमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कलरच्या, वेगवेगळ्या साईजच्या कीज दिसून राहिल्या, त्यांची लिस्ट आपण बनवू शकतो. त्यानंतर या पक्ष्यांच्या थव्यामध्ये जे पक्षी आहे, किती पक्षी आहे हे आपण काउंट करू शकतो, त्यांची एक लिस्ट बनवू शकतो. कोणकोणते पक्षी आहे, की कावळा आहे, चिमणी आहे, की अजून काही आहे. ओके. त्यानंतर ही जी नोटबुकांची थप्पी आहे, तर या नोटबुकाच्या थप्पीमध्ये तुम्ही कोणत्या कंपनीचे नोटबुक आहे, किंवा किती पेजेसचे नोटबुक आहे, किती नोटबुक आहे, हे याची आपण लिस्ट तयार करू शकतो. त्यानंतर या जे नंबरचं कलेक्शन आहे याच्यामध्ये आपण लिहू शकतो की या कलेक्शनमध्ये 1 to 12 नंबर आहे, स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. म्हणजे या प्रत्येक कलेक्शनमधले जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची लिस्ट आपण तयार करू शकतो. ठीक आहे. तर असे जे कलेक्शन असतात ज्याच्यामधल्या ऑब्जेक्टची आपण लिस्ट राईट डाऊन करू शकतो, लिहू शकतो, दॅट कलेक्शन इज कॉल्ड, त्या कलेक्शनला सेट असं म्हटलं जाते. परंतु जर आपल्याला म्हटलं की तुम्ही लिस्ट तयार करा हॅपी चिल्ड्रन इन दी विलेज, म्हणजे तुमच्या गावामधला, खेड्यामधला आनंदी मुलगा किंवा ब्रिलियंट स्टुडंट
ऑफ द क्लास. ओके, तुमच्या क्लासमधला ब्रिलियंट स्टुडंट. आता या याच्यामध्ये आपल्याला जे हॅपी students, in both the example the words happy and brilliant are relative terms because the exact meaning of these words, to be happy and to be brilliant, different from person to person. Means happy children in the village म्हणजे आपल्या गावामधले आनंदी मुलं किंवा ब्रिलियंट स्टुडंट ऑफ द क्लास. तर या दोन्ही एक्झाम्पलमध्ये म्हणजे आपल्या क्लासमधला ब्रिलियंट स्टुडंट, हुशार स्टुडंट, तर या दोन्ही एक्झाम्पलमध्ये हॅपी अँड ब्रिलियंट हे जे दोन वर्ड्स आहे, तर या वर्ड्सवरून आपण अशा लिस्ट नाही बनवू शकत. कोणत्या लिस्टमध्ये आपण त्या विलेजमधला कोणता मुलगा हा आनंदी आहे किंवा आपल्या क्लासमधला कोणता मुलगा हा ब्रिलियंट आहे हे आपण ओळखू शकत नाही, याची लिस्ट बनवू शकत नाही. कारण की प्रत्येक हॅपी चिल्ड्रन इन दी विलेज असं जर म्हटलं तर प्रत्येक मुलगा आनंदी असू शकतोच असं नाही. आणि ब्रिलियंट स्टुडंट इन दी क्लास जर म्हटलं तर प्रत्येक मुलगा हा ब्रिलियंट स्टुडंट आहे की नाही आहे हे कसं ठरवायचं. तर समजा एखादी स्टुडंट हा मॅथमध्ये खूप ब्रिलियंट असू शकतो, खूप हुशार असू शकतो, परंतु लँग्वेजमध्ये तो पुअर असू शकतो म्हणजे कमजोर असू शकतो. किंवा एखादी स्टुडंट लँग्वेजमध्ये खूप ब्रिलियंट असू शकतो तर मॅथमध्ये तो पुअर असू शकतो, कमजोर असू शकतो. म्हणून हे दोन्ही जे वर्ड आहे हॅपी चिल्ड्रेन, हॅपी किंवा ब्रिलियंट, तर याच्यावरून आपण अशी लिस्ट तयार नाही करू शकत किंवा एखाद्या कलेक्शनमधले ऑब्जेक्टचं नाव नाही लिहू शकत. ओके, आणि दॅट इज वाय हे दोन्ही जे कलेक्शन आहे, दीज कलेक्शन आर नॉट दी सेट्स. ठीक आहे, म्हणजे आपण डेफिनेटली असे ऑब्जेक्ट आपण राईट डाऊन करू शकत नाही त्या कलेक्शनमध्ये, त्या लिस्टमध्ये. आता आपल्याला काही एक्झाम्पल दिले आहे, जसं डेज ऑफ अ वीक, मंथ इन अ इयर, ब्रेव चिल्ड्रेन इन द क्लास, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स, स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, प्लॅनेट्स इन अवर सोलर सिस्टीम. आउट ऑफ दिस कलेक्शन वी हॅव टू डिसाईड व्हेदर इट इज सेट ऑर नॉट. याच्यामधून कोणते सेट्स आहेत किंवा कोणते सेट्स नाही आहेत. ओके, ठीक आहे. एक्झाम्पल, days of a week is a set or not. So student, which days are included in a week? Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. ओके, म्हणजे या कलेक्शनमध्ये डेज एखाद्या वीकमधले आपण पूर्ण डेज हे राईट डाऊन करू शकतो निश्चितपणे. दॅट इज वाय डेज ऑफ अ वीक इज अ सेट. आणि त्यामुळं डेज ऑफ वीक हे काय आहे, हा एक सेट आहे. देन मंथ इन अ इयर, तर एखाद्या इयरमधले मंथ यांची लिस्ट आपण राईट डाऊन करू शकतो. जशी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. म्हणजे ही जी लिस्ट आहे ही लिस्ट आपण डेफिनेटली तयार करू शकतो. आणि याच्यामधले जे ऑब्जेक्ट्स आहे हे ऑब्जेक्ट आपण राईट डाऊन करू शकतो, काउंटिंग करू शकतो. दॅट इज वाय इट इज ऑल्सो सेट. मंथ इन अ इयर इज ऑल्सो सेट. देन ब्रेव चिल्ड्रेन इन दी क्लास. आता तुमच्या क्लासमधले कोणते चिल्ड्रेन खूप काय म्हणू त्याला ब्रेव चिल्ड्रेन आहे, तर हे आपण कसं ठरवणार.
है ना, कोणता चिल्ड्रेन भित्रा आहे किंवा कोणता चिल्ड्रेन ब्रेव आहे हे आपण ठरवू शकत नाही. दॅट इज वाय इट इज नॉट अ सेट. कारण की पर्सन टू पर्सन ब्रेवनेस हा याच्यामध्ये फरक पडते. ओके. देन फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. We can write the first 10 counting number as 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे याच्यामधले जे नंबर्स आहे हे आपण डेफिनेटली राईट डाऊन करू शकतो. अँड दॅट इज वाय इट इज अ सेट. देन स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. ओके. आता महाराष्ट्रामधले जे किल्ले आहे ते कोणते किल्ले स्ट्रॉंग्स आहे कोणते नाही आहे असं आपण डेफिनेट सांगू शकत नाही. कोणते स्ट्रॉंग फोर्ट्स आहे कोणते किल्ले स्ट्रॉंग आहे कोणते नाही आहे. सर्वच किल्ले स्ट्रॉंग आहे. ओके. किंवा नाही स्ट्रॉंग नाही आहे असं आपण म्हणू शकत नाही. दॅट इज वाय इट इज नॉट अ सेट. म्हणजे डेफिनेटली सांगू शकत नाही आपण. कोणते किल्ल्याची लिस्ट आपण राईट डाऊन करू शकत नाही कोणते स्ट्रॉंग फोर्ट्स आहे. दॅट इज वाय इट इज नॉट अ सेट. देन प्लॅनेट्स इन अवर सोलर सिस्टीम. तर आपल्या सोलर सिस्टीममधले जे ग्रह आहे प्लॅनेट्स आहे तर यांचे डेफिनेट आपण एक लिस्ट फॉर्म करू शकतो. जसे अर्थ, ज्युपिटर, नेपच्यून, मार्स, व्हेनस, सॅटर्न, युरेनस, मर्क्युरी. ठीक आहे. आणि हे काउंट करू शकतो किती आहे याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 प्लॅनेट्स आहे आपल्या सोलर सिस्टीममध्ये. आपण काउंटही करू शकतो आणि त्यांचं नेमसुद्धा डेफिनेटली राईट डाऊन करू शकतो. दॅट इज वाय इट इज ऑल्सो अ सेट. ओके. समजलं सेट्सची डेफिनेशन. दे नाऊ वी लर्न दी डेफिनेशन ऑफ दी सेट. द डेफिनेशन ऑफ दी सेट इज दॅट इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाईड दी ऑब्जेक्ट्स ऑफ अ गिवन कलेक्शन. म्हणजे जर एखाद्या कलेक्शनमधले एखादी कलेक्शन दिला आहे एखादी समूह दिला आहे आपल्याला एखादी गट दिला आहे आणि त्या समूहामधले ऑब्जेक्ट्स जे आहे ज्या वस्तू आहे ज्या थिंग्स आहे तर त्या आपण डेफिनेटली सांगू शकतो आणि लिहू पण शकतो राईट डाऊन करू शकतो. ओके. दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. त्या समूहाला त्या कलेक्शनला सेट असं म्हटल्या जाते. तर जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन बाय कॅपिटल लेटर्स कॅपिटल ए कॅपिटल बी कॅपिटल सी अप टू कॅपिटल झेड. म्हणजे जे सेट आहे जे सेटचे नावं आहे ते आपण कॅपिटल लेटर्सचा यूज करून लिहू शकतो ABCD या पद्धतीने. देन द मेंबर्स ऑर एलिमेंट्स ऑफ द सेट आर शोन बाय स्मॉल ABCD. म्हणजे त्या सेटमधले जे मेंबर्स आहे जे सदस्य आहे किंवा जे एलिमेंट्स आहे त्या सेटमधले तर त्यांना आपल्याला स्मॉल ABCDने राईट डाऊन करावं लागते. आता इफ ए इज अन एलिमेंट ऑफ सेट. समजा सेट ए आहे आणि सेट एमध्ये ए हा एलिमेंट आहे. कोणता ऑब्जेक्ट आहे कोणता एलिमेंट आहे ए. ओके. तर त्याला आपण कसं राईट डाऊन करू. ए बिलॉंग्स टू ए. याला काय म्हटलं जाते ए बिलॉंग्स टू ए. अँड इफ ए इज नॉट अन एलिमेंट ऑफ अ सेट. समजा ए हा सेट एचा एलिमेंट नाही ए हा सेट एमध्ये नाही देन वी कॅन राईट ॲज ए इज नॉट बिलॉंग्स टू ए. स्मॉल ए इज नॉट बिलॉंग टू कॅपिटल ए असं आपण राईट डाऊन करू शकतो. देन जे आपण जनरली जे सेट्स घेतो जसं नॅचरल नंबरचा सेट आहे. ओके. तर नॅचरल नंबरचा सेट 1, 2, 3 अप टू इन्फायनाईट असा राईट डाऊन करू शकतो. तर इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर. आणि डब्ल्यू या अल्फाबेटने सेट ऑफ होल नंबर शो केला जाते. आता होल नंबर कुठून स्टार्ट होतात तर 0 पासून होल नंबर स्टार्ट होतात. 0, 1, 2, 3 अप टू इन्फायनाईट. देन इंटिजरचा दी सेट ऑफ इंटिजर जो आहे इंटिजरचा जो सेट आहे दॅट वी कॅन डिनोटेड बाय कॅपिटल आय. कशाने दाखवू शकतो आपण कॅपिटल आयने. तर इंटिजर्समध्ये कोणते इंटिजर्स आहे जसं
0 1 2 3 म्हणजे होल नंबर्स आहे आणि निगेटिव्ह नंबर्स आहे म्हणजे -1 -2 -3 अप टू इन्फायनाईट. 0 1 2 अप टू इन्फायनाईट पॉझिटिव्ह नंबर म्हणजे होल नंबर्स आणि -1 -2 -3 अप टू इन्फायनाईट हे सर्व काय आहे इंटिजर्स आहे. देन क्यू हे हा जो अल्फाबेट आहे कॅपिटल क्यू इट इज डिनोटेड फॉर सेट ऑफ रॅशनल नंबर. त्यांनी रॅशनल नंबरचा सेट शो केला जाते. अँड कॅपिटल आर जो आहे दॅट अल्फाबेट इज यूज फॉर सेट ऑफ रिअल नंबर. तर रिअल नंबरचा जो सेट आहे त्याच्यासाठी कॅपिटल आर हे अल्फाबेट यूज केल्या जाते. ओके, हे सर्व जे आहे सेटच्या खाली हे जे डेफिनेशन वगैरे हे जे सर्व आहे आर इज अ सेट ऑफ रिअल नंबरपर्यंत तुमच्या बुकमध्ये राईट डाऊन करून घ्यायचं. ओके.